हाय, हॅलो, नमस्कार आणि राम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय आणि त्याविरुद्ध कशी तक्रार दाखल करायची याबद्दलची माहिती बघितली. तर याच कायद्याअंतर्गत प्रत्येक पीडित व्यक्तीला कोणते अधिकार मिळतात, त्याचबरोबर कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते आणि किती कालावधीसाठी या कौटुंबिक हिंसाचार विरोधात आपण कंप्लेंट फाईल करू शकतो याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर तुमचा जास्त वेळ न घेता मी सुरू करते आजच्या व्हिडिओला. या कायद्याअंतर्गत पीडित व्यक्तीला कोणते अधिकार मिळतात? एखाद्या पीडित महिलेने किंवा व्यक्तीने कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत जर अर्ज केला तर दंडाधिकारी अनेक प्रकारचे आदेश निर्देश करतात. आता हे आदेश म्हणजेच या महिलेचे किंवा व्यक्तीचे अधिकार म्हणू शकतो. मग हे अधिकार कोणकोणते आहेत? तर ते पुढीलप्रमाणे. सर्वप्रथम संरक्षण अधिकार किंवा आदेश. नंबर 1, प्रतिवादीला कोणत्याही प्रकारचा छळ करण्यास प्रतिबंध करणे. छळ स्वतः न करता इतर व्यक्तीकडून करून घेण्यास प्रतिबंध करणे. महिलेच्या कामाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करणे. महिलेशी कोणत्याही प्रकारचा संपर्क करण्यास प्रतिबंध करणे. मग तो संपर्क लेखी असो, तोंडी असो, फोनद्वारे असो, ईमेलद्वारे असो किंवा मेसेजद्वारे असो. नंबर 2, आर्थिक मदतीचे आदेश किंवा अधिकार. महिलेकडून कोणतीही मालमत्ता काढून घेण्यास प्रतिबंध करणे. कोणत्याही प्रकारचे संयुक्त लॉकर, संयुक्त बँक खाते हाताळण्यास प्रतिबंध करणे. महिलेचे स्त्रीधन तिच्यापासून हिरावून घेण्यास प्रतिबंध करणे. महिलेला त्रास देणाऱ्या इतर कोणत्याही कुटुंबाच्या सदस्यांना किंवा तिच्या नातेवाईकांना कोणत्याही तऱ्हेने हानी पोहोचवण्यास प्रतिबंध करणे. यानंतर निवास आदेश किंवा अधिकार. पीडित व्यक्ती घराच्या ज्या खोलीत राहते त्या खोलीमध्ये प्रतिवादी किंवा त्याच्या नातेवाईकांना जाण्यास प्रतिबंध करणे. महिला ज्या घरात राहत आहे ते घर तिला न सोडण्याचा आदेश देणे. हिंसाचार करणाऱ्या पुरुषास पीडित महिला राहत असलेले घर विकण्यास प्रतिबंध करणे. एखाद्या पीडित महिलेला किंवा पीडित व्यक्तीला जर आश्रयगृहात तातडीने आश्रय घेण्याची जर गरज असेल तर या कायद्याअंतर्गत तिला तसा आश्रय घेण्याचा अधिकार हा विनामूल्य आहे. 21/12/2006च्या शासनाच्या निर्णयानुसार सर्व राज्यगृहे, आधारगृहे व अल्पमुदत निवासगृहे ही आश्रयगृहे म्हणून घोषित करण्यात आली आहे. आता पीडित व्यक्तीला वैद्यकीय उपचाराचा खर्च मागण्याचा देखील अधिकार या कायद्याअंतर्गत दिला आहे. याचबरोबर मोफत कायदेविषयक केंद्राद्वारे मोफत सेवा व मोफत सल्ला पुरवणाऱ्या संस्थाद्वारे आवश्यक त्या सुविधा प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे. भावनिक व शारीरिक हिंसाचाराबद्दल नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार आहे. भारतीय दंड संहिता 498 प्रमाणे पोलिसात तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. भारतीय दंड संहिता 129 प्रमाणे मिळणाऱ्या पोटगी व्यतिरिक्त अतिरिक्त पोटगी देखील मागण्याचा अधिकार या कायद्याअंतर्गत प्रत्येक पीडित व्यक्तीला दिला गेला आहे. आणि त्याचबरोबर या कायद्याअंतर्गत पीडित महिलेला संरक्षण मिळते आणि यासाठी संरक्षण अधिकाऱ्यांची तरतूद केली गेली आहे. या कायद्याअंतर्गत पुढील अधिकारी किंवा कार्यकर्ते नियुक्त केले जातात. नंबर 1, संरक्षण अधिकारी. संरक्षण अधिकारी हे प्रत्येक जिल्ह्यात राज्याने नियुक्त केलेले असतात आणि हा अधिकारी शक्यतो महिला अधिकारी असते. नंबर 2, दंडाधिकारी. दंडाधिकारी हे प्रामुख्याने समुपदेशनाचे आदेश देतात. आता यामध्ये कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यामध्ये प्रतिवादीला किंवा पीडित व्यक्तीला एकट्याने अथवा एकत्रितपणे सेवा पुरवणाऱ्या अनुभवी व्यक्तीकडून समुपदेशन घेण्याचा आदेश ते देऊ शकतात आणि या समुपदेशनाची सर्व कार्यपद्धती ही न्यायालयाच्या व संरक्षण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. आणि नंबर 3, सेवा प्रदाता. आता कायदेशीर सहाय्य, वैद्यकीय, आर्थिक किंवा इतर सहाय्य, महिलांचे हक्क आणि हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी सेवा प्रदाता असतात. आता या सर्व संरक्षण अधिकाऱ्यांची कर्तव्ये किंवा कार्ये कोणती ते बघूयात. नंबर 1, पीडित महिलेची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती घटना किंवा तो अहवाल दंडाधिकाऱ्यांकडे सादर करणे आणि त्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला व सेवा पुरवणाऱ्या संस्थांना त्यांची प्रत देणे. पीडित महिलेच्या इच्छेनुसार संरक्षण आदेश मिळवण्यासाठी तसा दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे. पीडित महिलेला किंवा व्यक्तीला विधी सेवा प्राधिकरणाची मदत मिळवून देणे. पीडित व्यक्तीला आश्रयाची गरज असेल तर सुरक्षित आश्रयगृह उपलब्ध करून देणे. पीडित व्यक्तीला शारीरिक जखमा झालेल्या असतील तर तिची वैद्यकीय तपासणी करून त्या अहवालाची प्रत कौटुंबिक हिंसाचार ज्या क्षेत्रात घडला आहे तेथील पोलीस स्टेशन व दंडाधिकाऱ्यांना पाठवणे. आर्थिक सहाय्य व अंमलबजावणीची खात्री करणे. पीडित व्यक्तीला अंतरिम सहाय्य देण्याबाबत न्यायालयास स्पष्टीकरण आवश्यक असल्यास चौकशीसाठी पीडित व्यक्ती राहत असलेल्या जागी भेट देणे आणि गृहभेटीचे आदेश काढणे. चौकशी करून पीडित व्यक्तीची मालमत्ता, बँक खाती व इतर दस्तऐवज याबाबत अहवाल सादर करणे.
पीडित व्यक्तीच्या व्यक्तिगत वस्तू, भेटवस्तू, दागिने व ती विभागून राहत असलेले घर यांचा ताबा परत मिळवणे आणि मुलांचा ताबा मिळवणे व न्यायालयाच्या निर्देशानुसार मुलांची भेट घेण्याचे हक्क मिळवणे ही सर्व कर्तव्ये बजावणे संरक्षण अधिकाऱ्याचे या कायद्याअंतर्गत प्राथमिक कर्तव्य आहे। परंतु जर संरक्षण अधिकाऱ्याने ही कर्तव्ये बजावण्यात कसूर केली किंवा दंडाधिकाऱ्यांनी पारित केलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्यास जर नकार दिला तर अशा संरक्षण अधिकाऱ्यांना 1 वर्ष तुरुंगवास आणि 20,000 रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते। या कायद्याअंतर्गत अपील करता येते का? दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाने जर पीडित व्यक्ती समाधानी नसेल तर या कायद्याअंतर्गत ती व्यक्ती या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करू शकते। तसेच आर्थिक सवलती वाढवण्यासाठी देखील अपील करू शकते। आता आदेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत सत्र न्यायालयाकडे अपील करणे आवश्यक आहे। या कायद्याअंतर्गत किती कालावधीपर्यंत आपण तक्रार दाखल करू शकतो हे आता आपण बघूया। हा मुद्दा तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते। एका पीडित महिलेने अन्याय झाल्यानंतर 32 वर्षांनंतर न्यायाधीशांकडे कारवाईची मागणी केली। आता या कायद्यात तक्रारी विरोधात किती कालावधीत दाद मागितली पाहिजे असा कोणताही स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे आपल्या तक्रारीनुसार योग्य कारवाई करण्याची मागणी या महिलेने केली होती। परंतु माननीय न्यायाधीशांनी ही मागणी फेटाळली आणि जरी कायद्यात कालमर्यादेचा उल्लेख नसला तरी महिला तिच्या इच्छेनुसार कधीही कारवाईची मागणी करू शकत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, जरी विशिष्ट कालमर्यादेचं बंधन या कायद्याअंतर्गत नसलं तरी सुद्धा तुम्ही जर एखाद्या कौटुंबिक छळाला सामोरे जात असाल किंवा तुमच्या आजूबाजूला तशी एखादी व्यक्ती या छळामधून जात असेल तर त्याविरुद्ध तुम्ही त्या व्यक्तीला किंवा तुम्ही स्वतः लवकरात लवकर दाद मागणे गरजेचे आहे। मित्रांनो, माझ्या दोन्ही व्हिडिओमधून मी कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 बद्दल तुम्हाला सखोल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी आशा करते की तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशी एखादी पीडित महिला बघत असाल, एखादी पीडित व्यक्ती बघत असाल किंवा तुम्ही स्वतः या छळाला सामोरे जात असाल तर त्याविरुद्ध दाद मागा, त्याविरुद्ध अर्ज करा आणि तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला तोंड द्या। घाबरू नका, बसून राहू नका। तुम्हाला घरातून बाहेर पडणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करा, ऑनलाईन कंप्लेंट फाईल करा आणि तुमच्यावर होणारा अन्याय थांबवा। तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तुमचं स्वतंत्र अस्तित्व आहे, ते अस्तित्व इतर कुणालाही संपवून देण्याचा अधिकार तुम्ही देऊ नका। हे सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या हातात आहे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझा येणारा व्हिडिओ बघायला विसरू नका। धन्यवाद।